रसायनी पोलीस स्टेशनमधील सुसज्ज असणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते बुधवार दिनांक 25 रोजी करण्यात आले। रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसर असल्याने लोकसंख्येत वाढ होत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने क्राईम डिटेक्शन लवकरच करता यावे, शिवाय 36 गावांवर नजर ठेवण्यासाठी 72 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले। या सीसीटीव्ही कंट्रोल रूमचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खालापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विक्रम कदम, रेनिसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री राजीव रंजन, व्यवस्थापक चंद्रशेखर मेनन, अतिरिक्त पाताळगंगा असोसिएशनचे श्री सैनी, प्रिया असोसिएशनचे श्री गुरव, सेटमीट कंपनीचे मिथुन साळुंके आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी केले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले। रसायनी पोलीस स्टेशनची हद्दीत 72 सीसीटीव्ही लोकसहभागाच्या माध्यमातून बसवण्यात आलेले आहेत। याच्यात एसडीपीओ विक्रम कदम आणि पोलीस इन्स्पेक्टर बांगर यांनी पुढाकार घेतला आणि त्याला प्रतिसाद पाताळगंगा MIDC आणि प्रिया असोसिएशन असे 2 असोसिएशन जे आहेत त्यांनी दिलेले आहेत। आणि याचे एक कमांड अँड कंट्रोल सेंटर पण सेटअप केलेले आहे, जेणेकरून जेवढे 72 सीसीटीव्ही आहेत ते सर्व आपल्या एका ठिकाणी बघता येईल। खरं तर मॅडम, हा जो परिसर आहे हा औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेला परिसर आहे, त्या दृष्टीने कशा पद्धतीने नियंत्रण लागतं? आजकाल सीसीटीव्ही खूप इम्पॉर्टंट असतात, फक्त क्राईम डिटेक्शनसाठी नाही पण प्रिव्हेन्शनसाठी पण। बरेच वेळा असं असतात की आपल्याला नोन क्रिमिनल्स असतील तर ते आपण आयडेंटिफाय करू शकतो। आपण याचाही विचार करू की ह्या जे सीसीटीव्ही कॅमेराज आहे याचे फेशियल रेकग्निशनचे आपण कसा इंटिग्रेशन करू शकत आणि आपले जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांना याच्यात शोध घेता येईल। ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर आता चोरीचं प्रमाण वाढते, सीसीटीव्हीची देखील नजर आहे। पोलीस दलामार्फत नेमकं काय आवाहन करते नागरिकांना? तर हे जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहे 72 काही राहिलेले आहे, याच्यात 36 गाव जे रसायनी पोलीस स्टेशनचे आहे ते सर्व महत्वाचे एक्झिट आणि एंट्री पॉइंट्स कव्हर होत आहे। तर ह्या सीसीटीव्हीच्या ग्रामीण भागात पण आपल्याला फरक दिसायला येणार आहे। पण गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक ठिकाणचं चित्रीकरण केलं जाणार, त्यामध्ये कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाईल? सार्वजनिक ठिकाणमध्ये काही गोपनीयतेचा विषयच नाही। प्रायव्हसी जे आहे ते प्रायव्हेट स्पेसमध्ये बाळगली जाते आणि तिथेच अपेक्षा ठेवली जाते। मॅडम, आपण संपूर्ण रायगड जिल्ह्याचा आढावा घेताय, विविध ठिकाणी भेटी घेताय, कशा पद्धतीने अशा रायगड जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपण काय विचाराधीन आहात असं सर्वे करण्यासाठी? बरेच वेळा काय असतात की लोकांचे हे आहे की पैसे नाही आमच्याकडे, तर त्या मनाने जे आपला उत्तरी भाग आहे आणि दक्षिणी भागमध्ये पण आपली MIDC आहे त्यांच्या सहभागातून आपल्याला सीसीटीव्ही बसवता येईल। काही नगरपंचायत आणि नगर परिषदांनी पण याच्यात पुढाकार घेऊन सीसीटीव्ही बसवलेले आहे। जिथे नसेल तिथे आमचा प्रयत्न राहणार आहे त्या सर्व एरियांना पण कव्हर करण्याचा। आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कंपनी आहेत, औद्योगिक वसाहती आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला काम करतात। महिला सुरक्षेच्या दृष्टीने कशा पद्धतीने महत्वाचं पाऊल मिळणार आहे? महिला सुरक्षेचे दृष्टिकोनातून आपल्याला दामिनी पथक जे आहे ते परत आम्ही रिऍक्टिव्हेट करण्याचा हे केलेलं आहे। पॉश प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस याची गाईडलाईन सर्व जे फॅक्टरीज आहे किंवा इंडस्ट्री त्याच्यात पालन केलं जाते की नाही याविषयी पण आम्ही एक जनजागरणचा हे आवाहन करणार आहे। आणि या व्यतिरिक्त जे मुली आहे ते मुलींबद्दल शाळांमध्ये जाऊन पण त्यांच्यासोबत संवाद साधणार। पण क्राईम डिटेक्शन सोबतच वाहतूक नियंत्रणासाठी सीसीटीव्हीचा कशा पद्धतीने वापर होईल? तर वाहतूक नियंत्रण आणि ऍक्सिडेंट्स आपले जिल्ह्यातला एक खूप मोठा विषय आहे आणि याच्यात उदाहरण आपले जी हद्द आहे तिथून 2 महत्वाचे नॅशनल हायवेज जातात, तर त्या ठिकाणी बरेच ब्रॉडनिंग आणि दुसरी एजन्सीचं काम चालू आहे। तिथे माझा हे प्रयत्न आता माझे काही अभ्यास झालेला आहे। आपला हे प्रयत्न असणार की कसं टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला फेटल ऍक्सिडेंट्स आणि ऍक्सिडेंट्समध्ये कमी करता येईल। मॅडम फक्त एक महत्वाचा विषय होता, आता अतिरिक्त MIDC आणि रसायनी जी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 महामार्ग येतात, एक राष्ट्रीय महामार्ग आणि जुना महामार्ग। या ठिकाणी पोलिसांची संख्याबळ पाहिजे तशी नाहीये, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड असा ताण येतो। याच्याबद्दल आपण काय उपाययोजना करणार आहात? तर हे हायवेसाठी हायवे स्टेट पोलीस असतात, जर त्यांची तशी प्रेझेन्स नसेल आम्ही त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन करून आमची आणि त्यांच्यासोबत मिळून कसं तिथे प्रेझेन्स करता येईल त्याच्या पॉलिसी डिसाईड. थँक्यू.
जर शांतता पसरायची असेल आणि एकमेकाची विचार विनिमय एकमेकाला जर आपण एक्सचेंज करू शकलो तर मला वाटत नाही की कुठे इथे अशांतता निर्माण होईल. सगळ्यात महत्वाचं असं आहे की मॅडम, हा जो परिसर जो आहे हा परिसर शासनाने तिसरी मुंबई म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तिसरी मुंबई डिक्लेअर केल्यानंतर हा जो MIDC एरिया जो आहे इथे जवळजवळ 150 ते 160 कंपन्या आहेत. ह्या कंपन्यामध्ये आता शहरीकरण मुंबई आणखी ठाण्यामध्ये वाढल्यानंतर काही औद्योगिक कंपन्या पण आमच्या या परिसरामध्ये येऊ घातलेल्या आहेत. काही रासायनिक कंपन्या आहेत. 100% कुठल्याच कंपन्या व्यवस्थित कायद्याप्रमाणे चालत नसतात, परंतु या परिसरामध्ये युनियन असेल, काही गावातली मंडळी नेते मंडळी असतील, यांच्या सहकार्याने, पोलिसांच्या सहकार्याने इथे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित शांतता पसरलेली आहे. आणि ह्याच्यासाठी पोलिसांचे हात बळकट करण्यासाठी आपल्या मार्गदर्शन पोलिसांना सतत मिळव. हे जे पोलीस स्टेशन आहे खालापूर पोलीस स्टेशन मधून 1989 ला विभाजन होऊन या पोलीस स्टेशनची स्थापना झाली. स्थापनेच्या वेळेस या ठिकाणी MIDC आली. MIDC आल्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये जमीन अधिग्रहित झाली, उद्योगधंदे वाढले, औद्योगिकरण वाढलं. 2011च्या लोकसंख्या गणनेनुसार साधारण लोकसंख्या 57,000 होती. आता ती तब्बल जवळजवळ 1.25 लाख झालेली आहे. औद्योगिकरण वाढल्यामुळे मायग्रेशन भरपूर आहे. जसं जसं मायग्रेशन व्हायला लागलं छोटे मोठे गुन्हे पण वाढणे सुरुवात झालेली आहे. जर आपण तुलनात्मक विचार केला 2024 आणि आता 25 मध्ये पण गुन्ह्याच्या संख्येमध्ये भरपूर काही वाढ झाल्याची दिसून येते आपल्याला. या ठिकाणी असणारे जे 2 असोसिएशन आहेत, एक PA असोसिएशन कंपनीकडून, त्याचबरोबर ऍडिशनल पाताळगंगा पोलीस स्टेशनला, त्याचबरोबर पोलीस विभागाला, रायगड पोलीस दलाला नेहमी त्यांचं सहकार्य असतं. छोटी मोठी कामं नेहमी ते करत असतात. मॅडम, इथे 5 ते 6 फूट पाणी पूर्ण रासायनिक पोलीस स्टेशन मध्ये पडत होतं. हे काम साधारण 1.5-2 वर्षापासून आपण चालू केलं. ही बिल्डिंग आता सुसज्ज आणि सर्व सोयीनुसार आता आपल्याला ती पाहायला मिळत आहे. सर्व लोक सहभाग असतील किंवा कंपनीची मदत असेल याच्यातून ही सगळी कामं आपण करून घेतलेली होती. या ठिकाणी महिला कामगार पण भरपूर आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा जो 100 कलमी कृती आराखडा होता त्या दरम्यान आपण 110 ते 120 कंपन्यांचा सर्व्हे केला होता. त्याच्यामध्ये एकूण 70 कंपन्यांमध्ये साधारण 2,000 महिला काम करतात. त्यांचा पण सुरक्षितेचा प्रश्न होता. गुन्हे वाढत होते. आपल्याकडे CCTV सारखा चांगला सेटअप नव्हता. मग मेमन सर असतील, साळुंखे साहेब असतील, रंजन सर असतील, यांच्याबरोबर बसून समाजासाठी आणि आमच्याकडून पोलिसांकडून तुम्हाला काय बेस देता येईल नागरिकांकरता याचा आम्ही जवळजवळ 2-3 दिवस विचार केला. त्यांनी मोठ्या मनाने CSR मधून पोलीस स्टेशनला 4.5 लाख रुपयाची मदत केली. त्याचबरोबर बसलेले जे सर्व रासायनिकचे नागरिक आहेत त्यांनी पण याच्यामध्ये मोठा हातभार लावला. साधारण 7 ते 8 लाख रुपयाचा हा प्रोजेक्ट होता. तो सर्वांच्या सहभागातून आज साकार झाला. मॅडम, हे CCTV बसवल्यानंतर एक साधारण 7 ते 8 दिवसानंतर कंपन्यांचे 2 मोठे गुन्हे घडले होते चोरीचे. साधारण एका कंपनीमधून 15 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला होता आणि एका कंपनीमधून साधारण 1.25 लाख रुपयाचं ते चोरी झाली होती. जवळजवळ 18 लाख रुपयाची ती चोरी होती दोन्ही कंपन्यांमध्ये. या आपल्या बसवलेल्या CCTVमुळे आरोपी पण आपण पकडले. त्याचबरोबर 100% त्याची रिकव्हरी झाली आणि त्या कंपनीच्या मालकांना आपण सगळ्या मुद्देमाल परत दिलेला आहे. सर्वे केलेल्या कंपन्या ज्या आहेत, महिला सर्वे केलेल्या कंपन्या, त्याच्या जवळ आसपास कुठेतरी CCTV असावा. तो पण प्लॅन आम्ही केला. त्याप्रमाणे तिथे पण आम्ही काही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याचबरोबर दररोज दामिनी पथक असतील, बाकीचे पेट्रोलिंग असतील, बेट मार्शल असतील, यांच्याकडून वेळोवेळी त्या ठिकाणी पेट्रोलिंग केलं जातं. संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. आज दिवस मोठा, ह्या महिन्यामध्ये दिवस मोठा आहे. आपल्याला काही दिवसांनी आता दिवस छोटा छोटा होईल, अंधार पडायला लागतो. महिलांना सुरक्षित वाटावं म्हणून सगळ्या महिला कर्मचारी पोलीस स्टेशनच्या कंपनीच्या भागामध्ये पेट्रोलिंग करतात. फक्त आम्ही जास्तीत जास्त मॅडम हा प्रयत्न करतोय की आपल्या रासायनिकच्या नागरिकांना, सर्वांना, कंपनीचे जेवढे कंपनीचे लोक असतील, रासायनिकचे नागरिक असतील,
आमच्या याच्यातून बेस्ट त्यांना काय मिळेल आणि बेस्ट देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. रेन्युसेस कंपनीच्या मदतीने एक प्रोग्रामिंग केलेला टीव्ही आम्ही त्यांच्याकडून घेतला. आपने उद्घाटन किया है, ये बहुत जरूरी था और इससे भी काफी जो भी प्रॉब्लम होते हैं पूरा हम देख सकते हैं. इसका बहुत लोगों को फायदा होगा. उन्हें जरूरत थी, आज आपने उनका उद्घाटन कर दिया. वैसे काफी जरूरत थी इस वजह से. आपका बहुत बहुत धन्यवाद करते हैं. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.